जरांगे, अरे हे क्षणिक आहे, हे क्षणिक आहे, हे टिकणार नाहीये. परंतु ते इवेड्याच्या हातात वाड दिल्यानंतर कसं नाचत आहे, तसं ही वाड दिलं, नाचत परत आलं. घ्यायला न घ्यायला मोकळं र मोकळं, उभ्यानं जायचं, लावण्यानं यायचं, झालं खलास. काय जरांगे, काय मर्दा, असलं कुठेही असतंय का हो, ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड. मागच्या बहादर, दबड छाप, याच्या पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांना आणि प्रकाशांना आम्ही बसायचंय का? अतिशय दुःखाची गोष्ट आहे, सहन होत नाहीये. हा झालेला निर्णय या सरकारने ओबीसीवर ओढलेला हा आसूड पाहून दुःख होत आहे. परंतु हा जो आसूड वरलेला आहे, हा आसूड ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे, या घटनेच्या कलमाखाली यांनी दिलेला हा निर्णय चिरडून जाणार आहे, चिरडून, शिल्लक राहणार नाहीये. मन मानेल त्याप्रमाणे कायदे का? बाबासाहेबांनी घटना दिली ना, या घटनेमध्ये कसं बी कुणा उठावन काही नाचावं, कुणा उठावन काही बोलावं आणि अधिकार नसताना उठावं आणि लगेच मसुदा तयार म्हणून अध्यादेश काढावा. काय काय फसवा फसवी या मराठा समाजाला सुद्धा. आता न कळत असलेल्या सुद्धा या जरांग्याचा बोकागार झाला का? जरांगे, अरे हे क्षणिक आहे, हे क्षणिक आहे, हे टिकणार नाहीये. परंतु ते इवेड्याच्या हातात वाड दिल्यानंतर कसं नाचत आहे, तसं ही वाड दिलं, नाचत परत आलं. द्यायला न घ्यायला मोकळं र मोकळं, उभ्यानं जायचं, लावण्यानं यायचं, झालं खलास. काय जरांगे, काय मर्दा, असलं कुठेही असतंय का हो, ज्याला कायदा कळत नाही, ज्याला काही बोलता येत नाही आणि त्याच्या हातात दिलं वाड. जसं ऊसाचं वाड पुढचं निकामी असतंय ना, काढून देते तर घे वाड आणि जाय बो माग, जाय उधळत. आणि उधळत आले आणि एवढा गुलाल उधळायला लागलेत, एवढा गुलाल उधळायला लागलेत. ठीक आहे, त्यांना बिचाऱ्यांना अज्ञानामध्ये आता आनंद झालेला आहे. हा अज्ञानामधला आनंद टिकाऊ नाही, ह्यांना कुणं सांगावं? ह्यांना कळतच नाही तर ह्यांना सांगावं काय? अरे आम्ही सगळे त्याला ओरडून राहिलो, अरे जरांगे ओबीसी मध्ये जमत नाही, येता येत नाही, पण तो ओबीसीच पाहिजे, ओबीसीच पाहिजे असं म्हटल्यामुळं जे काढलं मुख्यमंत्र्यांना वाढ की दिलं तुझ्या हातामध्ये, निघाले. अरे पण मागा ऊस कसा हे बघ ना, ऊस तसाच राहिला. तुला नुसत्या वाड्यावरच खुश, बाबऱ्या खुश, बाबऱ्या खुश. आईला. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो,
या ठिकाणी घटना तज्ञ बसलेले आहेत, प्रकाशजी आंबेडकर साहेब. घटनेचा अभ्यास असणारे बी प्रकाशांना शेंडगे बसलेले आहेत, आमचे बावकर साहेब बसलेले आहेत. आता हे आम्हाला सगळं कळत आहे, पण वळत नाही. आम्ही म्हटलेलं जमत नाही. उठायचं, लगेच उठलं की लगेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हात धरायचा आणि मी तुम्हाला आरक्षण देतो. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजाला का तसं करायला लागला? ते जर जिवंत असते तर तुम्हाला दाखवलं असतं त्यांनी काय आहे ते. त्यांनी 18 पगड जातीचा मावळा या छत्रपती शिवाजी महाराजांना गोळा केलेला होता. तेव्हा त्यांना स्वराज्य मिळालेलं आहे. त्यांना माहित आहे की हा मावळा म्हणजे ओबीसी एससी आहे. त्यांना माहिती होतं बहादर आणि लढणारी जात हीच आहे. पण सोयऱ्या धायऱ्यामधली सूर्याजी पिसाळाच्या अवलादी काही होऊन गेल्या. शिवाजी महाराजाला दगेबाज केलं, धोके दिले, सख्या सोयऱ्याने दिले. ओबीसीच्या कुण नाही बरं, पण हे सांगावं कुण? हा, कळणाऱ्याला सांगते माणूस. आणि म्हणून मित्र हो, हा जो चाललेला हा लढाई भले ठीक आहे दिलाय. आज ओबीसीला धक्का नाही तर त्याने बुक्का दिलाय, बुक्का. आणि या बुक्का देणाऱ्याला येत्या 24 तारखेला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय, प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार, त्या आधारे आता आपल्याला आम्हाला सगळं करता येतंय. पहिल्यासारखं राहिलेलं नाही. राणीच्या पोटातून राजा जन्मायचा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली असल्यामुळं या मतामधून राजा जन्मतोय, तुमच्या एका मतामधून. म्हणून तो अधिकार आता त्यांना राहिलेला नाहीये. आणि बाबांनो, एवढा त्रास चालूया. अरे 50 वर्षापासून, 60 वर्षापासून, नाही तर 1 दशकापासून आपण ते सहन करायला लागलो. मग बाबासाहेबांनी दिलेली घटना याच्यामधून जर आम्हाला जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, नगराध्यक्ष, पंचायत सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, याच्यामुळे तुमच्या खरं पोटात पोट सुळ उठलंय. जरांग्याच्या पोटात होतं ते ओटात आलं की यांची लायकी नसताना ह्यांच्या समोर आम्हाला बसावं लागलंय. अरे आता तुला बॉम्बलायला काहीच कळ नाही. तू अंगठ्या बहादर, दबड छाप, याच्या पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकरांना आणि प्रकाश अण्णांना आम्ही बसायचंय का? बाबासाहेबाची किमया आहे. पण आता ही वेळ आलेली, या वेळ दौडू नका. बाबासाहेबांनी सांगितलंय तुम्हाला तुमचे प्रश्न सोडून घ्यायचे असतील, तुमच्यावरचा होत असलेला अन्याय दूर करायचा असेल तर आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आता आमची जात राज्यकर्ती जमात होणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. या पाटला देशमुखांचे जोडे उचलायचं बंद करा.
बंद करा. किती दिवस तुम्ही लाचार होऊन त्यांच्या पुढे जीवन जगणार आहेत? किती दिवस तुम्ही अपमानित होऊन जीवन जगणार आहेत? आपण शीतलताई साठेंच्या गाण्यामधून ऐकलं आम्ही काय वेतना भोगलेल्या आहेत. अरे तसं तुम्हाला जर ओबीसीत यायचंय ना, पहिल्यांदा ते 50-100 वर्ष त्या वेतना भोगा आणि मग या आमच्याकडे. बघू आम्ही काय करायचं ते बघू. आम्ही एवढं सहन करत 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 आलोत आणि बाबासाहेबासारखा एक सूर्य या देशामध्ये जन्मला आणि त्या सूर्याने पूर्ण या एससी बीसी ओबीसी व्हीजेएनटी आदिवासी या सर्वांना उजेड दिला, घटनेमधून दिला. तरी बी ह्यांचं पोट दुखतंय, पोट दुखतंय. आपल्याकडे आयडिया आहे ना, माझ्या माता भगिनी हसायल्यात. पोट दुखतंय तर यांना आता 24 तारखेला ओवा द्या. ओवा म्हणजे पोट ह्यांचं राहतंय. हा पोट राहतंय. येणाऱ्या 2024 ला म्हणलो, 2024 ला. अरे आता हा बदला घेण्याची वेळ आलेली आहे. बदला घेण्याची वेळ आली. कुणाच्या शर्मिंदा राहू नका. मी सांगू लागलो मगवा, एक मताचा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी. तो एक मताचा अधिकार इमानदारीनं बजवा. कुणाचा एक रुपड्यानं घेऊ नका. आणि घेतला तरी त्याने काही शेतामध्ये जाऊन आऊत हाणून कमिवलं नाही. त्याला लात मारा आणि ओबीसीच्या आणि एससीच्या माणसाला भविष्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहा. तर हे आम्ही आरडायला वरडायला बोंब मारायला तेव्हा आम्हाला बी बरं होईल. आत्मा बी आमचा बी आत्मा शांत होईल. जेव्हा 2024 ला या बसलेल्या महाराष्ट्र सरकारला धक्का द्याल आणि त्यांना कायमचं घरी बसवा हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आज. अरे खूप मोठा अन्याय केलाय, अन्याय केलाय. झगडावं लागणार आहे. एवढं सोपं नाहीये. कोर्टात जावं लागणार आहे. आपण काही श्रीमंत माणसं आहेत का? कोर्टामध्ये हायकोर्टात गेलं तर 15-20 लाख रुपये लागतात. सुप्रीम कोर्टात गेलं तर एका केसला 50-60 लाख रुपये लागतात. हे आता आपल्याला करावं लागेल, करावं लागेल. नाही केलं, नाही काही बोललो तर ते आपल्या छताडावर बसलेच बसलेच. आणि म्हणून आपण या सर्व बाबीचा विचार करण्याची गरज आहे. मित्रहो, ज्या उद्देशाने आज या ठिकाणी आपण आलो, आज आम्ही तुम्हाला सांगायलो, तो उद्देश हा आहे की 2024 ला लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, विधानसभेमध्ये कायदा होत नाहीये. कायदा करण्यासाठी फक्त शिफारस होते. पण कायदा जर करायचा असेल तर लोकसभेमध्ये. आणि म्हणून मित्र हो, लोकसभेमध्येही या ठिकाणचे बसलेले दोन्ही जर प्रकाश जर पाठवले लोकसभेत तर त्यांना पाणी पाजतील. पाणी पाणी. जातीवाद्याला पाणी पाजतील, त्या धर्मवाद्याला पाणी पाजतील. एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो. आता बोलता